आई-वडिलांकडे गेले. त्यांनी मग ती बाई गावामध्ये नेली. गावामध्ये नेल्याच्या नंतर सगळ्यांना माहिती झालं, की ह्याने लग्न वगैरे केलंय, असं तसं सगळ्यांना दाखवलं, की माझी बायको, माझी बायको. सगळ्यांना दाखवत फिरायला लागले. फिरल्याच्या नंतर आई-वडिलांना माहिती झालं. माहिती झाल्याच्या नंतर आईकडे गेले मग मी मुलांना घेऊन. "ये" म्हटले आई मला त्यावेळेला. हं. हां. मी म्हटलं, "ताई मला यायचंय तुझ्याकडं. मला इथं मारायला लागलेत." गॅस देत नव्हते. पुणे सिटीमध्ये अ, आज गॅस संपलाय म्हणून चुलीवरती सगळेजण स्वयंपाक करतात ते ठीक आहे. पण ज्यावेळेला गॅस वगैरे गोष्टी असताना पण मला 15-15 दिवस गॅस देत नसायचे. मग मी जिन्यामध्ये 3 इटाची चूल मांडायची. आमच्या शेजारी बांधकाम चालू असलं तर तिथून लाकडं घेऊन यायचं आणि ते लाकडं अ, हे करायचे. त्या लाकडावरती स्वयंपाक बनवायचा बाहेर. 15-15 दिवस गॅस देत नसायचे. टॉर्चर करायचे. मग मुलं क्लासला संध्याकाळच्या वेळेला लहानच होते, नर्सरीत होते माझी मुलं, जास्त मोठे नव्हते. आणि मग त्यांना क्लासला, ट्युशनला बसवायचं ठरवलं आणि एका घरी भांडे घासायची हिंमत केली मी, की मला भांडे घासायचे त्यांच्या घरी जाऊन. की ते मला त्यांनी ₹700 दिले मला. म्हटलं महिन्याचे मी फक्त तुला ₹1600 देईन भांड्याचे, भांडे घासायचे. मग त्यांनी मला तसं केल्याच्यानं कारण ह्यांनी इकडं ती बायको केलती ह्या गोष्टी मला पक्क्या झाल्या, की ह्यांनी राहतातच आहे. लीगली सोबत दोघं जण राहतात आणि केलंच आहे त्यांनी लग्न. हं. आणि 15 दिवस गॅस देत नाहीत, हे देत नाहीत. बरं साखर नाही घरी, का कुठलाच किराणा भरून देत नाहीयेत. की त्यांनी त्यांचा पूर्ण संसार तिकडं करायला चालू केलाय.